नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजू ही कलासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते आणि काल रात्रीपासून कलाताई तुम्ही काही खाल्लेले नाही, येथे बसा आणि खाऊन घ्या असे म्हणते. तेव्हा अद्वैत मात्र हे वरून सर्व बघत असतो. तेव्हा कला म्हणते की नाही अंजू, मला काही खायचे नाही, मला भूकच नाही. आणि अद्वैतकडे बघत म्हणते की जसे काल जे काही झाले त्याने तर माझे पोट भरलेलेच आहे. अंजू विचारते की म्हणजे कला वहिनी तुम्ही काही खाणार नाही का? तेव्हा कला म्हणते की हो खरंच नको, तू हे सर्व आतमध्ये घेऊन जा. तेव्हा अंजू म्हणते की ठीक आहे आणि ती आतमध्ये सर्व घेऊन जाते. तेव्हा अद्वैत मात्र हे सर्व बघत कॉफी पित असतो आणि कला त्याच्याकडे रागाने बघत असते. आणि तेवढ्यात कलाच्या लक्षात येते की आज तर नवरात्र सुरू झाले आणि पहिली माळ सुद्धा आहे, पण तरी मी काही करू शकत नाही म्हणून तिच्या जीवाला बेचैन होते. आणि तेथेच देवीआईला हात जोडते की देवी आई मला माफ कर, मी तुझी सेवा नाही करू शकत. त्यानंतर इकडे अद्वैत लॅपटॉपवर काही काम करत असतो आणि तेवढ्या तेथे आबा येतात. आबा म्हणतात की अरे अद्वैत तू कामात आहे का? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे होते. तर अद्वैत म्हणतो काय झालं आबा, बोला ना. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत, अरे खूप झाले, तू तरी समजून घे. काही झाले तरी ती आपल्या घरची लक्ष्मी आहे रे, आणि घरच्या लक्ष्मीला असे घराच्या बाहेर काढणे हे मात्र काही बरोबर नाही. अरे काल तर तू खूप चिडला होता, त्यामुळे मी तुझ्याशी नाही बोललो. असे ठरवले होते की तुझा राग शांत झाल्यावर तुझ्याशी बोलेलच, म्हणून आता तर तुझा राग शांत झालेला आहे, त्यामुळे मी तुला सांगतो की त्या पोरीला तू घरात घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला फक्त माझं इतकंच सांगणं आहे की तिने तिची चूक मान्य करावी, सगळ्यांसमोर तिने सॉरी म्हणावी. आणि तुम्ही तर हे बघितलंच, कोणीही तिला कोणताही प्रश्न विचारला तर सर्वात अगोदर तिचे त्या प्रश्नाचे उत्तर तयारच असते. त्यामुळे काही झाले तरी आबा तिने हात जोडून आईची माफी मागायलाच हवी, आणि तरच मी तिला घरात घेईल. आणि जर मी असे केले नाही तर तिला एनकरेजमेंट मिळेल आणि मी कसे जग जिंकलेले आहे आणि मी कसे नाकावर टिचून या घरात आले, या ॲटिट्यूड पणाने ती आपल्या घरात येईल आणि तो सुद्धा माझ्या आईचा अपमानच असेल. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, आता फक्त मला तू इतकंच सांगायचं की माणूस चिडल्यानंतर आपल्या रागावर निर्णय ठेवत नसतो, मग त्याला समोर खोटं काय आणि खरं काय या काही कळत नाही. अरे ती आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि आता नवरात्र सुद्धा सुरू झालेले आहेत, देवी आईचा उत्सव सुद्धा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी आबा, मी माझ्या आईचा अपमान सुद्धा नाही सहन करू शकत, त्यामुळे मी तुमचा शब्द नाही पाळू शकत आणि मला पाळता सुद्धा येत नाही, त्यामुळेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज या बाबतीत मात्र तुम्ही मला काही सांगू नका. म्हणजे ते आबांच्या ऐकायला तयार नसतो. कला जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तिला घरात घ्यायचे नाही, असे स्पष्ट शब्दात त्याने अद्वैतला म्हणजे आबांना सांगितलेले असते. आबा म्हणतात की ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते तू कर. आणि तेवढ्यात रजनी येते. आबा रजनीला आवाज देतात तर रजनी म्हणते की हो आबा. आबा म्हणतात की अगं नवरात्र आले, सुरू झाले आणि मी तोपर्यंत देवळात जाऊन येतो. तेव्हा आबा देवी आईच्या दर्शनासाठी देवळात जातात. त्यानंतर आबा बाहेर येतात तर कलाही बाहेर उभीच असतात. तर आबा म्हणतात की अगं कला. तेव्हा कला विचारते की अहो आजोबा तुम्ही कुठे निघालात का? तेव्हा आबा म्हणतात की अगं कला देवळात जाऊन येतो, आता नवरात्र सुरू झाले त्यामुळे देवीचे दर्शन मात्र घेऊन येतो. कला म्हणते की हो आजोबा. तर आबा म्हणतात की अगं कला, मला तुझ्याशी जरा बोलायचे होते. त्यावर कला म्हणते की आजोबा हो बोला. तेव्हा त्यावर आबा म्हणतात की अगं कला, काल जे काही घडले ते खरंच खूप चुकीचं होतं. अगं तू या घरात सन्मानाने आली होती आणि तुला असे घराबाहेर काढणे, अगं त्याने ही चूक करून खूप मोठा गुन्हा केला, तुझा खूप मोठा अपमान झाला, हे पोरी मी समजू शकतो. अगं अद्वैत तर खूप चुकीचा वागलेला आहे, परंतु तू मात्र समजूतदार आहे, त्यामुळे तू तुझा हट्ट सोडून दे आणि परत मोठ्या मानाने घरात जा. आणि तुला घरात येण्यासाठी हवं तर मी तुझी माफी मागतो. म्हणून आबा कलासमोर हात जोडतात. कलाला मात्र खूप वाईट वाटते. ती म्हणते की नाही आजोबा, तुम्हाला माफी मागण्याची काही गरज नाही, कारण तुमची तर काही चूक नाहीच आणि तुम्ही असे बोलून मला अडचणीत सुद्धा टाकू नका. तेव्हा आबा म्हणतात की अगं मी या घरचा मालक आहे, त्यामुळे तू माझं ऐक, मी तुला सन्मानाने घरात घेऊन जातो आणि माझ्या घरची लक्ष्मी अशी घराच्या बाहेर थांबलेली मला नाही बघवणारे ना. म्हणून आबांचा जीवाची खूप घालमेल होते आणि कलाला घरात येण्यासाठी आग्रह करत असतात. तेव्हा कला म्हणते की आजोबा अहो, तुमच्या मनाची घालमेल, तुमची काळजी सर्व काही मला समजते आणि काल जे काही घडले ते तुम्हाला नाही पटलेले हे सुद्धा मला माहिती आहे, पण आजोबा मात्र खरंच माझी काही चूक नाही आणि चांदेकरने माझ्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतलेला आहे त्यात मला खरंच मी काही तसे वागलेले नाही, माझी काही चूक नसताना मी हे मान्य कसे करू. पण चांदेकर काल माझ्यासोबत जे काही वागले तर खरंच त्यामुळे माझ्या मनाला खूप मोठा आघात झाला. माझे
मन सर्व पोटात घालून घ्यायचे आणि सहन करून घ्यायचे, असे कधी नाही होणार. कुठेतरी माझा स्वाभिमान आडवा येतो. त्यामुळे स्वतः चांदेकर जोपर्यंत मला घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी घरात नाही येणार आणि त्यासाठी मला कितीही वेळ येथे अन्न पाण्याशिवाय उभे राहावे लागणार तरी सुद्धा मी उभी राहीन, परंतु मात्र घरात नाही येणार. तेव्हा आबांना खूप वाईट वाटते. आबा विचार करतात की ही दोघी सुद्धा इतकी हट्टी आहेत आणि या दोघांच्या हट्टापुढे संसारात काही झाली तरी चालेल, परंतु मात्र हट्ट आपला सोडणार नाही. त्यामुळे देवी अंबाबाई तूच या दोघांच्या डोक्यात प्रकाश टाक आणि हे भांडण कसे सावरायचे मला नाही समजत, परंतु माझ्या ह्या नाचुनाला तू लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा या घरात घेऊन ये. आणि आबा देवळात निघून जातात. त्यानंतर इकडे कला ही उभीच असते. तेव्हा संगीता आणि दिनकर तेथे येतात. कला ही उभीच असते तेव्हा संगीताही मागून येते आणि कलाची ती अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा कलाचे लक्ष जाते. तेव्हा कला म्हणते की आई आणि बाबा तुम्ही. तेव्हा संगीता म्हणते की कला अगं तू. तेव्हा कला विचारते की अहो आई आणि बाबा तुम्ही इतक्या सकाळी इथे काय करतात, घरात तर घट बसणार असतील. तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी येते. संगीता म्हणते की माझ्या लेकराची खरंच या लोकांनी काय अवस्था केली, रात्रभर तुला एकटीला यांनी या लोकांनी बाहेर ठेवले ना. तेव्हा कला विचारते की पण तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले. तेव्हा संगीता म्हणते की हे कोणी सांगितले आणि कधी सांगितले हे महत्वाचे नाही. अगं कला आज देवीची पहिली माळ आहे आणि या लोकांनी तुला घराच्या बाहेर ठेवले, हे असे कसे वागू शकतात. आणि असून दे कला तू या घरासाठी किती काही काही करते हे यांना नाही दिसत का. माझी कला कोणाशी चुकीचं वागू शकत नाही तरी सुद्धा तिला ही शिक्षा मिळते. तेव्हा कलाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा दिनकर म्हणतो की बाळा अगं तू काही खाल्लेस का. तेव्हा कला म्हणते की बाबा मला काही नको. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं पोरी असे करून कसे चालेल, काहीतरी खाऊन घे. तेव्हा संगीता सुद्धा कलाला समजावते काही पण होऊन दे परंतु अन्नावर मात्र बाळा कधीही राग काढायचा नसतो. तेव्हा कला म्हणते की आई अगं खरंच मी असे नाही करत, मला खरंच काहीही नको खायला आणि तुम्ही मात्र यात पडू नका प्लीज. तेव्हा संगीता म्हणते की का ग पडू नका म्हणजे काय. अगं आम्ही तुझे आई बाबा आहोत आणि ही लोक तुझ्याशी वाटेल तसे वागणार आणि आम्ही फक्त गप्प बसून हे बघत राहायचे का नाही. आता यापुढे तू आतापर्यंत खूप काही सहन केले परंतु यापुढे मात्र नाही. आमचे खूप अपमान सुद्धा आम्ही सहन केलेत, कधीही तुझ्या भांडणात पडलो नाही आणि कधी विचारपूस सुद्धा केली नाही, पण आता मात्र बाद झाले. रात्रभर माझ्या सोन्यासारख्या लेकराला घराच्या बाहेर उभे करताना यांना काही कसे वाटले नाही या लोकांना. त्यामुळे या गोष्टीचा जाब मात्र मी विचारणारच. संगीताला खूप त्रास होत असतो आणि कलाबरोबर हे असे वागल्याने तिला खूप राग सुद्धा येतो आणि या सर्व गोष्टीचा जाब ती कला सरोज मॅडमला विचारणार आहे असे ती ठरवते आणि लगेच आतमध्ये जायला निघते. कला तिला अडवायला निघते परंतु संगीता म्हणते की तू आता मात्र मला अडू नको आणि संगीता डायरेक्ट आतमध्ये निघून जाते. तर कला बाबांना म्हणते की बाबा अहो तुम्ही तरी आईला समजावा, परंतु दिनकर सुद्धा संगीताच्या मागे जातो आणि कला ही आई आणि बाबा असे ओरडत असते. तेव्हा कलाला सुद्धा आता नेमकं काय होईल याचे टेन्शन येते. त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसलेलेच असतात. नयना सुद्धा तेथेच असते. तेव्हा संगीता आणि दिनकर आत येतात. तर संगीता म्हणते की मला तुमच्या सर्वांशी बोलायचे. सरोज नयना सर्वजण लगेच उठून उभे राहतात. नयना म्हणते की मम्मा. तर संगीता रागाने म्हणते की एक मिनिट, तुझ्याशी तर नंतर बोलायचेच ग मला, पण त्या अगोदर या सर्वांशी मला बोलायचे. आणि तेवढ्यात रजनी सुद्धा ही बाहेर येते. तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी सुद्धा असते आणि ती म्हणते की काय माझ्या लेकीने असे काय केले की तुम्ही रात्रभर तिला घराच्या बाहेर ठेवले होते आणि काय असे चुकीचे वागले. ती मुळातच माझी कला कधीही चुकीचं वागणार नाही, तिच्या स्वभावात ते नाहीच, ती कधीही चुकीचं नाही वागणार. तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज झालेला असणार. अहो घरच्या सुनाला तुम्ही रात्रभर घराच्या बाहेर ठेवतात. अहो काय वाटले असेल तिच्या मनाला, रात्रभर बाहेर उभी राहून काय त्रास झाला असेल ती, घरच्या सुनेशी तुम्ही असे वागूच कसे शकता. तेव्हा लगेच सरोज म्हणते की काय हो मिसेस खरे, तुम्ही कुणाच्या घरात उभे राहून हे बोलतात आणि आम्हालाच बोलतात. कुणाच्या घरात तुम्ही उभे आहात हे तरी तुम्हाला समजते का. हे चांदेकरांचं घर आहे आणि ह्या आवाजात चांदेकरांच्या घरात कुणाशी बोलायचे नाही. आमच्या घरात जे काही शिष्टाचार आहे ते पाळावे लागतात. घरात कुणी आले तरी सुद्धा त्यांना ही शिष्टाचार पाळावेच लागतात अशी आमची अपेक्षा असते. तर चांदेकर हे प्रतिष्ठित लोक आहे, ही गोष्ट मात्र चांगली लक्षात ठेवायची. तेव्हा संगीता सरोजसमोर हात जोडते. मला माफ करा की तुमच्यासारखे शिष्टाचार मला काही येत नाही, तुम्ही तर खूप मोठी लोक आहात, पण तरी सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की रात्रभर तुम्ही तुमच्या सुनेला बाहेर का ठेवले. अहो तुमचं चांदेकर कुटुंब अख्ख्या कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठित कुटुंब आहे हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही असे वागलात. तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, पण लोक काय म्हणतील याचा विचार करायचा आणि लोकांच्या सुद्धा जाऊन द्या, पण लोक कशा
कशाला तुमच्याच मनाला काहीच वाटले नाही की तुमची सून रात्रभर एकटीच बाहेर थांबली? तेव्हा सरोजला राग येतो. सरोज म्हणते की एक्सक्यूज मी मिसेस खरे, तुम्ही अशा विरहात बोलता की ती घराबाहेर राहण्याला आम्ही जबाबदार आहोत म्हणून. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे जे काही घडले आणि हे ज्यामुळे घडले या सर्वाला तीच जबाबदार आहे. आणि यापुढे तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते बाहेर जाऊन तिच्या समोर तुम्ही बोलायचे. त्यामुळे बाहेर चला म्हणून सरोज ही संगीताच्या हाताला धरते आणि बाहेर घेऊन येते आणि कला समोर ढकलत देते. तेव्हा कला आईला धरते. तेव्हा घरातील सर्वजण सुद्धा बाहेर येतात. तेव्हा सरोज म्हणते की आतमध्ये जो काही तमाशा तुम्ही सुरू केला होता तो तर तुमच्या मुलीसमोरच आता सुरू होऊन जाऊन दे. अद्वैत मात्र शांत उभा असतो आणि रोहिणी मात्र ही गालातल्या गालात खूप हसते, कारण घडते शेवटी तिच्या मनासारखे. तेव्हा संगीता कलाला म्हणते की कला तू शांत राहा, आज एकही शब्द तू बोलायचा नाही. तेव्हा सरोज ही लगेच रागाने संगीताला म्हणते की 1 मिनिट. तेव्हा संगीता सरोजकडे रागाने बघत असते. सरोज म्हणते की माझा मुद्दा अजून बोलण्याचा तसाच राहिलेला आहे. आणि काय हो, तुम्ही मला काय म्हणालात की ही माझी सून आहे म्हणून? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की तुम्ही फसून तुमच्या गळ्यात बांधून दिले, ही गोष्ट लक्षात ठेव. मी तुम्हाला आज स्पष्ट शब्दात सांगते की ही माझी सून नाही, आमची सून नाही, हिच्याशी आमचं कोणतंही नातं नाही. रजनीला खूप वाईट वाटत असते, परंतु नैना आणि रोहिणी मात्र ह्या गालातल्या गालात हसतात. तेव्हा संगीताला खूप वाईट वाटते. संगीता म्हणते की अहो सरोज मॅडम, काय बोलतात तुम्ही? तुमच्याशी आमच्या कलाचं काही नातं नाही. अहो देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अद्वैत रावांशी तिचं लग्न झालं. आम्ही दोघांनी आमच्या हाताने आमच्या लेकीचं कन्यादान केलं. दोघांनी सुद्धा एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. अद्वैत रावांनी स्वतःच्या हाताने त्या मंगळसूत्राच्या वाट्यात हळदी कुंकू सुद्धा भरले आणि ते सौभाग्याचं लेक कलाच्या गळ्यात घातले. आणि तरी सुद्धा इतकं सर्व होऊन सुद्धा म्हणतात की तुमच्या मुलाचं आणि माझ्या मुलीचं काही नातं नाही. अख्ख्या कोल्हापुराला माहिती आहे की ती तुमची सून आहे म्हणून, तरी सुद्धा तुम्ही म्हणतात की तिच्याशी तुमचं कोणतंही नातं नाही म्हणून. आणि जर हे नातं नाही तर मग मी तुमच्या घरात कशी राहते? तेव्हा सरोज म्हणते की हो, राहते ती आमच्या घरात. आमच्या घरात अशा अनेक मोलकरीण राहतात आणि त्या आमच्या घरात राहिल्या म्हणून घर तर मात्र त्यांचं होत नाही. आणि मोलकरणी कितीही लाजल्या तरी त्यांची लायकी मात्र तितकीच असते. सरोज म्हणते की अहो मॅडम, काय बोलतात तुम्ही? स्वतःच्या सुनाला मोलकरीण म्हणतात? थोडंसं तरी बोलायचं भान ठेवा. अहो आज नवरात्रीची पहिली माळ आहे, देवी आई तुमच्या घरात बसली आणि तुम्ही घरच्या सुनाला, घरच्या लक्ष्मीला मोलकरीण म्हणतात. आणि सरोज ही गप्प शांत उभी असते. तेव्हा संगीता पुन्हा सरोज समोर हात जोडते. माझी कला तुमच्या बरोबर तुमच्या घरात नाही राहत, तर अद्वैत रावांबरोबर त्यांच्या खोलीत राहते. आणि तरी सुद्धा म्हणतात की तुम्ही काय नातं आहे? तेव्हा सरोज म्हणते मला नेमकं तुमचं बोलणं नाही कळत. तुम्ही आणि तुमच्या मुली एकाच माळीच्या मणी आहात. स्वतःचा मुद्दा कधीही सोडायचा नाही आणि समोरच्याला बोलण्यात कसे पाडायचे हे तुमच्याकडून शिकवा. तेव्हा संगीताला खूप वाईट वाटते आणि ती खूप रडत सरोजला म्हणते की सरोज मॅडम, माझे तसे नाही. मला फक्त इतकेच सांगायचं, इतकेच तुम्ही ऐकून घ्या. लग्नाआधी लेक फक्त ही आपल्या आईला आई म्हणत असते, पण तिचे लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासूला आई मानते आणि त्याच आधाराने ती आपल्या सासूला अहो आई असे म्हणते. तेव्हा सरोज म्हणते की 1 मिनिट, तुमच्या मुलीला मात्र मी तो दर्जा कधी दिलेला नाही, कारण ती माझी कोणी लागत नाही आणि तिची सुद्धा हिंमत होणार नाही मला आई किंवा सासूबाई म्हणण्याची. तिची लायकी ती बरोबर ओळखून आहे. तेव्हा मात्र कला ही शांतपणे खाली बघत असते आणि सरोज संगीताला विचारते की काय हो, तुमच्या मुलीला घराच्या बाहेर काढले हे तुम्हाला कळले आणि तुम्ही तर लगेच मला जाब विचारण्यासाठी आलात, पण हे मात्र विचारले नाही की तिने अशी काय चूक केली आणि तिला का घराच्या बाहेर काढले म्हणून. आणि ह्या बाईमध्ये इतका कॉन्फिडन्स कुठून येतो हेच नाही कळत. स्वतःच्या खिशात मात्र काही नाही, परंतु बोलण्याचा रोख असा ठेवायचा की आम्ही यांच्या पुढे काहीच नाही. आणि ह्या बाईला मात्र स्वतःच्या मुलीविषयी एक वेगळाच असा कॉन्फिडन्स आहे. तिला तर नेहमी असेच वाटते की स्वतःची मुलगी ही धुतल्या तांदळासारखी अगदी स्वच्छ आहे. आणि संगीताला विचारते की काय मी अगदी बरोबरच बोलते ना? तेव्हा संगीता रडत म्हणते की सरोज मॅडम, अहो कोणत्या आईलाही सहन होईल आपल्या मुलीला रात्रभर घराच्या बाहेर ठेवलेले. तेव्हा संगीता खूप रडत असते. तर दिनकर म्हणतो की सरोज मॅडम, आम्हाला माफ करा, पण आमच्या कलाचं पाऊल कधीही घसरलेले नाही आणि उलट कोणाचं पाऊल जर घसरत असेल तर ती सावरते. तेव्हा संगीता म्हणते की मला माहिती आहे की माझ्या कलाला यांनी घराच्या बाहेर का काढले. तेव्हा सरोज म्हणते की अरे वा, म्हणजे तुम्हाला हे सर्व माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही जाब विचारण्यासाठी आलात, खरंच कमालच आहे तुमची. आणि कलाला रागाने विचारते की काय ग, तू यांना स्वतःचा वकील नेमलास की काय? तेव्हा मात्र कलाच्या डोळ्यात पाणी येत असते. तेव्हा संगीता पुन्हा रडतच सरोज समोर हात जोडते आणि सरोज मॅडम अहो खरंच असे नाही. अहो जरा समजून घ्या, तुमच्या अद्वैत रावांबरोबर माझ्या कलाचं लग्न झाले तरी सुद्धा
आपली भांडणं मात्र काही थांबत नाही, आपले तंटे मात्र वाढतच चालले. हे बघा ताणून तुटते, त्यामुळे आपणच परिस्थिती समजावून घ्यायला हवी आणि आपणच भांडत बसलोय म्हणून संगीता ही खूप समजावून सरोजला सांगत असते. संगीता म्हणते की अहो 1 वर्ष झाले यांच्या लग्नाला आणि तरी सुद्धा आपलं तेच चाललं. मला मान्य आहे की हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालं, पण आता मात्र हे लग्न झालेले आहे. मग का असे करतात, काय इतके तुम्ही तटीत जाता? मान्य आहे तुमच्या पोरासाठी तुमचं काळीच तिळतिळ तुटतं, पण कला सुद्धा माझी लेक आहे याचा तुम्ही विचार करा. तेव्हा सरोज काही कमी नसते, तिचा अहंकार मात्र कमी होत नसतो. ती म्हणते की तुमच्या मुलीची तुलना मात्र तुम्ही माझ्या मुलाशी करूच नका. तिची लायकी सुद्धा नाही, तिच्या सहवासात तो येतो म्हणून ची जास्त चिंता वाटते आणि म्हणूनच मी तिच्यापासून त्याला लांब ठेवते. तेव्हा संगीता रडतच म्हणते की अहो तेच तर तुम्ही करू नका, त्यांना त्यांचा संसार आनंदाने करून द्या. असे म्हणणार तोच लगेच नैना म्हणते की मम्मा ऐक ना, कला इकडे काय वागते ते तुला तिकडे बसून नाही समजलं, पण मी मात्र इकडेच असते या घरात. मला विचार की कला कशी वागते ते. आणि कला सतत खोटं बोलत असते, असा खोटेपणा करून संसार नाही होत. कधी कधी मला खरंच हिची लाज वाटते आणि एक मोठी बहीण म्हणून मी तिला किती वेळे समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ऐकेल ती कला कसली. तेव्हा दिनकर म्हणतो की नैना अगं गप्प बस, आपल्या बहिणीबद्दल काय बोलते तू हे सर्व. संगीताला सुद्धा नैनाचा खूप राग येतो आणि ती नैनाला म्हणते की अगं नैना जरा कशाचे तरी भान ठेव. अगं तू कुणाबद्दल बोलते, तू तर तिची मोठी बहीण आहेस, तिची बाजू तू घेऊ नको, अपेक्षा सुद्धा नाही तुझ्याकडून, पण ठामपणे तिच्या बाजूने तरी उभी राहा. तेव्हा नैना म्हणते की काही नाही, श्रीमंती हिच्या डोक्यात गेली. तेव्हा दिनकर रागाने नैनाला म्हणतो की नैना तू विसरू नकोस, कला नेहमी तुझ्या पाठीशी राहिली खंबीरपणे आणि हे तुला चांगलं सुद्धा माहिती आहे की कला कधीही चुकीचं वागत नाही म्हणून, आणि कलाला कधी खोटेपणा केलेला सुद्धा नाही आवडत. आणि संगीता म्हणते की अगं नैना तू विसरलीस का, माझी कला ही घराचा आधार होती आणि अजून सुद्धा शेवटी तीच आधार आहे आपल्या घरात. माझी कला इतकी उथळ नाही अगं की श्रीमंती तिच्या डोक्यावरून जाईन म्हणून. माझी कला मात्र कधीही खोटं नाही बोलू शकत. अगं तिच्यासारखी लेक अंबाबाईने माझ्या पदरात टाकली म्हणून माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. तेव्हा नैना म्हणते की काय कुठल्या जगात वावरता तुम्ही, ती कायम खोटच बोलते आणि आपल्या घरी सुद्धा ती कधीही अशी वागलेली नाही, कारण तिकडे तर फारसं तिला वाव मिळालेलेच नाही. एकतर ऑलरेडी आपली तंगी असते आणि सतत काटकसर, त्यामुळे इकडे मात्र ती सर्व काही खोटं बोलूनच करते. आधी डिझाईनच्या वेळेस खोटं बोलली, तुमच्या घरी पैसे पाठवले तरी सुद्धा खोटच बोलून. आणि मम्मा तुला माहिती आहे का सरोज मॅडमनी तिला काही कमी चान्स दिलेला नाही, पण तरी सुद्धा ती चुकीचंच वागत आली. तेव्हा नैनाचे हे बोलणे ऐकून कलाला मात्र खूप वाईट वाटत असते. नैना सुद्धा तिच्यावर किती आरोप करते आणि तिच्या मनात कलाविषयी किती विष हे आहे हे कलाच्या लक्षात येते. दिनकर आणि संगीताला सुद्धा नैनाचा खूप राग येतो. तेव्हा दिनकर संगीताला विचारतो की अगं संगे ही तर आपली नैनीच आहेस ना, आणि नैनाला विचारतात की नैना अगं काय बोलतेस तू, अगं कला तुझी धाकटी बहीण. तेव्हा नैना म्हणते की हो ना बाबा, धाकटी बहीण आहे म्हणूनच म्हणते, मला हिची प्रचंड लाज वाटते. आणि कसे आहे की मी जरा स्पष्टच बोलत असते, मला आत एक आणि बाहेर एक खोटं वागायला नाही जमत. ते ऐकून तर संगीता आणि दिनकर यांना खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच रोहिणी सुद्धा मध्येच बोलते की मिसेस नैना अगदी करेक्ट बोलते, ऑफकोर्स ती असे खोटं नाही वागू शकत. तुमच्या दोन्ही मुली म्हणजे 2 टोकं आहेत, एक अशी आणि दुसरी मात्र तशी. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सरोज इतक्या रागाने संगीताला ढकलून देते आणि येथून चालते व्हा असे अपमान करून त्यांना जायला सांगते आणि त्याच वेळेस आबा तेथे येतात. आबा हे सर्व पाहतात आणि आबांना खूप मोठा धक्का बसतात. आबा सरोजवर खूप ओरडतात की सरोज, मी आता ठरवले की ह्या वर्षी देवी आईची आरती मात्र सरोज नाही करणार. ते ऐकून सरोजला तर खूप मोठा धक्का बसतो, इतकी चिडते की ती सर्वांसमोर म्हणते की आजपर्यंत आबा कधीही या शब्दात माझ्याशी बोललेले नाही, आणि कलाला म्हणते की नाही तुला या घराच्या बाहेर काढले तर नावाची मी सरोज नाही. तेव्हा मात्र आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.